न्यू मेजवानीमध्ये आज आपण पाहतोय भोगीची भाजी। नमस्कार, मी स्वप्नाली, स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये। भाजी तर तशी बऱ्या प्रकारे बनवली जाते, पण आमच्याकडे कोणती पद्धत बनवली जाते ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करते। तर मी ते एक पेंडी चाकवताची भाजी, गाजर, घेवड्याची शेंग, ओला हरभरा, हिरवी मिरची, लसूण, मीठ, तीळ, तांदूळ, शेंगदाणे, मुठभर शेंगदाणे, एक वांग आणि ऊस घेतलाय। ऊस सालं काढून बारीक कट करून घेतलाय। अशा पद्धतीने। तर आता मी कढईमध्ये ओला हरभरा सोडला आणि शेंगदाणे निम्मेच घातलेत, बाकी सर्व घालून भाजी शिजायला घातली। मी तुम्हाला दाखवत होते ते बोर होतं, मला छोटी बोरं मिळाली नाहीत, ते मोठं बोर मी कट करून टाकले, त्यातली मधला बी काढून ते बोर टाकले। आणि आता आपण ह्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घालू। ऊस घातलेला नाही मी। आता हे उरलेले साहित्य, शेंगदाणे निम्मेत, ऊस, ओला हरभरा, लसूण मिरची, तीळ, तांदूळ आणि मीठ। तर तांदूळ मला ह्याच्यात घालायचेत, जे विसरले मी परत घातले। आता आपण बाकीची तयारी करून घेऊ, भाजी शिजते तोपर्यंत। तर तीळ भाजून घेऊ। भाजले तीळ, एका प्लेटमध्ये तीळ काढून घेऊ आणि घालू आता शेंगदाणे। शेंगदाणे पण आपल्याला भाजून घ्यायचेत। शेंगदाणे पण आता एका प्लेटमध्ये काढू। त्याच प्लेटमध्ये मी, कारण आपण तीळ आणि शेंगदाणे एकत्र बारीक करणार आहोत। आता ओला हरभरा, तर मला इथे हुरडा मिळालेला नाही। हुरडा म्हणजे ज्वारीचं कणीस। जर तुम्हाला मिळालं तर गॅसवरती धरून भाजायचं, फक्त ते करपू द्यायचं नाही, जसं आपण हुरडा खायला भाजतो तसं। आणि नंतर ते दोन्ही हातांनी चोळायचं, त्याचा हुरडा पडतो, त्याच्या जी ज्वारी आहे ती पडते। पण कणसाबरोबर थोडीफारशी त्या कणसाची पण कचरा पडतो, तर तो साफ करायचा आणि नंतर मग ओला हरभरा आणि हुरडा एकत्र बारीक करायचा। बघा, हरभराही भाजून झालाय। आता बघू आपण भाजी शिजली का। तर भाजी पण शिजलेली आहे। आता तो ऊस राखला होता तो, म्हणजे आपण काय करतोय, कोणताही पदार्थ टाकून नाही द्यायचा। त्या ऊसाचा मी अशा पद्धतीने मिक्सरला लावून रस काढते। हे बघा, स्टेनरच्या खाली अगोदरच वाटी ठेवलेली आहे। हे बघा, आता भाजी काढून घेऊ। आणि ह्यातली शेंगदाणे काढून घेऊ आणि भाजी वाटून घेऊ। तर जे सगळ्या भाज्या खातात त्यांचं तर ठीक आहे, जरी अख्ख्या राहिल्या तरी, पण जे अशी भोगीची भाजी खाताना भाजी निवडतात, तरी भाजी अशी करायची, पूर्ण बारीक केली की मग निवडायला राहतच नाही भाजी।
भोगीला एवढ्या प्रकारच्या भाज्या असण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना, तर त्या सर्व पोटात जायला हव्यात. म्हणून मी अशा पद्धतीने करते आणि म्हणूनच ऊस पण बारीक करून घेतला. तर आता आपण दळून घेऊ शेंगदाणे आणि तीळ. तर शेंगदाणे तीळ पण बारीक करून झालेत. आता ओला हरभरा तोही बारीक करून झाला. आणि आत्ता घेऊ आपण लसूण आणि मिरची, ती पण आपण बारीक करून घेऊ. आणि आत्ता कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलंय. मी इथे व्हिडिओ चालू करायला विसरले, तर मी तेलामध्ये अगोदर लसूण आणि मिरची परतून घेतली आणि नंतर मग त्याच्यात ओला हरभरा घालून तोही परतून घेतला. इथे मी हळद घालते. हळद घालायची नव्हती पण मी किंचित घातली, कारण पहिलं आमच्याकडे किंचितसं हळदी कुंकू भाजीत घालत होते, पण कुंकू आता तेवढं क्लिअर मिळत नाही, त्यामुळे मी खाण्याची हळद थोडीशी टाकली. आणि आता आपण वाटून घेतलेली भाजी घालू. आणि आवश्यकतेनुसार पाणी. शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट मिक्स करून घेऊ. आत्ता घालू आपण उसाचा रस आणि मीठ. तर सर्व जिन्नस घालून झालेले आहेत. आपल्याला फक्त हुरडा मिळालेला नाही, बाकी सर्व घातले. आणि त्याच्यातील एकही वस्तू कोणाला खाताना बाहेर काढता येणार नाही. तर आपण झाकून ठेवली, एक उकळी आणू. हे बघा उकळी आलेली आहे. गॅस बंद केला. आता आपण ताट वाढायला घेऊ. तर भोगीची भाजी खैंदाट ही आहे. बाजरीची भाकरी तीळ लावून केलेली. भाकरी भाजताना थोडंसं लक्ष दिलं तर तीळ नाही करपत, तसेच राहतात पांढरे. आणि भात, तर इथे राळ्याच्या तांदळाचा भात असतो आमच्याकडे, जो पिवळा दिसतो. पण इकडे राळ्याचे तांदूळ नाही मिळत, त्याच्यामुळे मला नाही मिळाले म्हणून मी पांढऱ्याच तांदळाचा भात केला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.